नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो टीएटी उमेदवारांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। परीक्षा होण्याच्या अवघ्या काही तास आधीच टीएटी परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आणि अखेर महाराष्ट्र राज्य परिषदेला परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला। नेमकं काय घडलं, पेपर कसा फुटला, किती जणांना अटक झाली आणि आता नवीन परीक्षा कधी होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पेपर फुटीची सुरुवात मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा सुरू होण्यापूर्वीच काही संशयास्पद हालचालींची माहिती भिवंडी पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून काही कागदपत्रे, डिजिटल डेटा आणि परीक्षा संदर्भातील साहित्य जप्त करण्यात आले। प्राथमिक चौकशीत जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्न हे मूळ टीएटी प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर लीक झाल्याची शक्यता अधिक बळकट झाली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्यासाठी विशेष तपास सुरू करण्यात आला आहे। या गंभीर प्रकारानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करत 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली। तसेच उमेदवारांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये आणि नवीन परीक्षेची तारीख अधिकृत संकेतस्थळावरच जाहीर केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले। या निर्णयामुळे राज्यभरातील सुमारे 6 लाखांहून अधिक उमेदवारांना मोठा मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे। अनेक विद्यार्थी दूरच्या जिल्ह्यातून परीक्षा केंद्रावर पोहोचले होते। काहींना प्रवास, राहण्याची व्यवस्था आणि इतर खर्च आधीच केले होते। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे। सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पेपर कोणाकडून लीक झाला, किती जणांचा सहभाग आहे आणि यामागचा संपूर्ण रॅकेट उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे। दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले। सध्या नवीन परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही। परीक्षा परिषदेकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच नवीन वेळापत्रक जाहीर होईल। म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत वेबसाईटवरील माहिती तपासा। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? पेपर फुटी थांबवण्यासाठी सरकारने कोणती कठोर पावले उचलायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच परीक्षा व भरतीच्या अचूक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।